नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं सहज इंग्लिश अकॅडमी या युट्यूब चॅनलवर स्वागत. या चॅनलवर फक्त आणि फक्त मी इंग्लिश स्पीकिंग रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो. आज सेशन मध्ये तुम्हाला इंग्रजी शब्दार्थ पण कसे पाठ करायचे किंवा कुठले असले पाहिजे हे शब्द मी तुम्हाला सांगणार आहे. जसे की बघा, शब्द कसे पाठ करायचे. आता सपोज मी आजचा शब्द काय आहे, बाजू. मग आता बाजूचे रिलेटेड कुठले कुठले शब्द आहेत मग ते एका पेजवर घ्या, मी तुम्हाला दिलेले आहेत. त्याचा इंग्लिश मध्ये अर्थ काय तेही दिलेलं आहे. ते पाठ करा, व्यवस्थित पाठ करा आणि त्याला तुमच्या डेली रुटीन मध्ये वापरा. ओके, बघा आजचा शब्द काय आहे तुमचा, बाजू. काय, बाजू. काय, बाजू. आता बाजूला तुम्ही इंग्लिश मध्ये काय काय म्हणू शकता. बाजूसाठी बघा, साइड, नंतर आहे ऍस्पेक्ट म्हणजे बघण्याची बाजू कुठली तरी, हे की नाही. ऍस्पेक्ट तुझं काय आहे, ज्याबद्दलचा एक्सपेक्ट आहे. नंतर फॅसेट म्हणजे काय, पैलू. ओके, बघा हे झालं बाजू. त्याच्यासाठी नंतर दुसरा शब्द आहे सर्व बाजूंनी. काय, हा झाला फक्त बाजू. मी मराठीत लिहित नाही, फक्त इंग्लिश मध्ये लिहितो. सर्व बाजूंनी म्हटलं तर काय, फ्रॉम ऑल साइड्स किंवा ऑन ऑल साइड्स. नंतर आहे बाजूला. काय, फक्त बाजूला म्हणलं तर काय आहे, साइड वेज. नंतर आहे टू किंवा ऑन वन साइड म्हणजे टू वन साइड किंवा ऑन वन साइड. त्यानंतरचा आहे च्या बाजूला. आपण म्हणतो ना की च्या बाजूला, तो माझ्या बाजूला येऊन बसला. मग त्यावेळेस काय वापरणार तुम्ही, बिसाइड. आता ह्या बिसाइडला फक्त तुम्ही एस लावला तर ह्याचा अर्थ होतो की च्या शिवाय. फक्त एका अक्षराचा फरक आहे. यस लावला तर च्या शिवाय आणि यस काढला तर च्या बाजूला. दुसरा शब्द आहे त्याला नेक्स्ट टू. नंतर आहे ऑन वन साइड म्हणजे च्या बाजूला बसणे किंवा च्या बाजूला असणे. एका बाजूस किंवा एका बाजूला. ऍट वन साइड. हे शब्द लिहून घ्या आणि पाठ करा. ओके, त्याच्या पुढे शब्द आहे का अजून, पहा. हे लिहून घ्या तुम्ही, व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. हे शब्द जेव्हा तुम्ही पाठ करणार आणि यूज करणार तेव्हा हे तुम्हाला लक्षात येऊन राहतील आणि तुमच्या कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहतील. फक्त पाठ करून उपयोग नाही, त्याला वापरा तेव्हाच ते लक्षात राहते. त्याच्यानंतरच पहा, दोन्ही बाजूला. दोन्ही बाजूला, बोथ वेज. जसे की आपण म्हणतो ना की टू लुक बोथ वेज म्हणजे दोन्ही बाजूला बोथ. बाजूला करणे, टू रिमूव्ह हेच काढून टाकणे. ओके, त्यानंतरच पहा, हा त्यातच आहे टू मूव्ह टू वन साइड म्हणजे बाजूला पण सारणे म्हणू शकता. नंतर आहे बाजूला सारणीला अजून एक शब्द आहे टू वेव्ह असाइड. नंतर आहे बाजूला ठेवणे. आता ह्याचा शब्द काय आहे, बाजूला ठेवणे म्हणजे एखादा मतभेद तुमचे काय असतील तर ते बाजूला ठेवणे. त्यासाठी काय वापरणार तुम्ही, टू पुट असाइड म्हणजे मतभेद काय असतील ते तुम्हाला बाजूला ठेवायचे. त्याच्यानंतर आहे दुसरा शब्द टू शेल्फ म्हणजेच टू शेल्फ म्हणजे योजना वगैरे जे असेल ती तात्पुरती बाजूला ठेवणे किंवा कायमस्वरूपी किंवा नेहमीसाठी बाजूला ठेवणे. त्यासाठी काय, शेल्फ. नंतर आहे बाजूला काढून ठेवणे. काय, बाजूला काढून ठेवणे.
बाजूला काढून ठेवणे, टू पुट अवे, टू पुट अवे. त्याच्यानंतर आहे बाजूला घेणे. बघा आपण गाडी एखादी पार्किंग मध्ये लावली किंवा रोडच्या बाजूला लावली तर आपण काय म्हणतो, जरा बाजूला घे रे गाडी, आहे की नाही. मग त्यासाठी तुम्हाला शब्द काय वापरायचा आहे, टू पुल ओव्हर. नंतर आहे बाजूला होणे, जरा बाजूला होशील का, टू स्टेप असाइड. स्टेप असाइड. बघा. नंतर आहे बाजू घेणे, एखाद्याची बाजू घेणे. त्यासाठी बघा, टू ऍडव्होकेट किंवा टू टेक द साइड ऑफ, टू टेक द साइड ऑफ. नंतर आहे टू फेवर. त्याच्यानंतर आहे बाजू मांडणे, एखाद्याची बाजू मांडणे. त्यासाठी काय, टू प्लीड फॉर. काय, टू प्लीड फॉर. नंतर आहे आपली बाजू मांडणे, म्हणजे स्टेट, टू स्टेट, म्हणजे मी विधान करतो, माझी बाजू मांडतो. बघा, हे झाले तुमचे बाजू ह्या शब्दाशी रिलेटेड शब्द. बघा, ह्याच्यामध्ये काय तुम्हाला शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि हे लेक्चर ज्या फ्रेंड सर्कलमध्ये ही अशी माहिती बनव्यासारखी शेअर करून टाका. काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.